इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा, रेस्टॉरंट्स, नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय. आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉप्ससह तुमच्यासाठी उत्तम पत्ता. उत्तम प्रकाश टॉकीज, चांदणी चौकाजवळ. मनोरंजन, खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या. फॉर्च्यून शाह ग्रुप, इचलकरंजी. गोवा राज्यातील विक्रीसाठीचे 16,68,000 रुपये किमतीचे विदेशी मद्य व मुद्देमाल जप्त. राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाची मोठी कारवाई, 3 अटकेत. कोल्हापूर विभागातील राज्य उत्पादन शुल्क विभागाने नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने छापा टाकून अवैध विदेशी मद्य जप्त केले आहे. गारगोटी, बांदा आणि आंबोली गावच्या हद्दीत 3 वाहनांमध्ये अवैध मद्याची खेप सापडली आहे. यामध्ये जप्त माल अवैध विदेशी मद्य 70 बॉक्स, जप्त वाहन एका पिकअपसह अन्य 2-4 चाकी अशा एकूण 3 वाहनांसह एकूण 18,68,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये प्रवीण सतीश गायकवाड, वय 33, मुरगुड, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर; योगेश जनार्दन मस्कर, वय 21, अत्याळ, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर व अनंत अरुण मेस्त्री, वय 33, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग या 3 जणांना अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक किरण पवार, दुय्यम निरीक्षक YN फटांगरे, RM पाटील, SP डोईफोडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुरेश भंडारे, सुहास शिरतोडे, सर्वश्री मारुती पोवार, राजेंद्र कोळी, विशाल आळतेकर, योगेश सेलार, राहुल कुटे यांनी केले असून पुढील तपास निरीक्षक किरण पवार, RM पाटील, SP डोईफोडे, राज्य उत्पादन शुल्क विभाग, भरारी पथक, कोल्हापूर विभाग करत आहेत. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकर सह संपादक डॉक्टर युवराज मोरे. नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर अवैध मद्याची तस्करी गोवा राज्यातून महाराष्ट्रात होत असणारी बातमी आम्हाला मिळाल्यामुळं काल रात्री आमच्या विभागीय भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी एक टोयॅटो, एक टाटा आणि एक मारुती ह्या 3 कंपन्यांच्या 3 4 व्हीलर पकडलेले आहेत. त्याच्यामध्ये जवळपास 70 बॉक्सेसचा गोव्याचं मद्य आहे. त्याची एकूण किंमत मद्याची एकूण किंमत 6,48,000 आहे आणि नंतर त्याच्यात 12,20,000चा मुद्देमाल, असं आम्ही 18,60,000चा मुद्देमाल पकडलेला आहे. असं इलेक्शनच्या कालावधीमध्ये असे जे गोव्यातून इतर ठिकाणून जे काही तस्करी होऊन मद्य येते त्याच्यावर अशीच कारवाई आम्ही पुढे पण चालू ठेवणार आहोत. कोणाला ताब्यात घेण्यात आले? याच्यामध्ये एक गायकवाड, मस्कर आणि मेस्त्री असे 3 आरोपी आहेत. त्या दोन आरोपी गडिंग्लज ह्या भागातले आहेत आणि एक आहे ते सावंतवाडी सिंधूरमधला आहे. या 3घांनाही काल कोर्टात हजर केलेला आहे आणि पुढील तपास आमचे विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक करीत आहेत. पोलीस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.